रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक बारामती या कंपनीचा मी प्रतिनिधी आहे. तर मी जो आपला परिसर आहे शहादा तालुक्यातील, इथं केळी, पपई, मिरची, कापूस हा पिकं जास्तीत जास्त घेतले जातात. तर माझी दिनेश सरांशी भेट झाली आणि त्यांना मी आपलं केळीच्या जे रोपांविषयी मी सुरुवात केली. तर त्यावेळेला त्यांना मी माहिती दिली की आम्ही रामा ॲग्रोटेक बारामतीच्या कंपनीचं काम करतो, तर तुम्ही आमचे उत्पादनं वापरा, तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. ही माहिती दिल्यानंतर त्यांच्याशी माझी भेट झाल्यानंतर आपण त्यांच्या आता शेतकऱ्यांची स्वतः भेट करून घेऊ आणि बोलूया त्यांच्याशी. आपण त्यांची स्वतः ओळख करून द्या सर तुमची. दिनेश पाटील, काथर्दा खुर्द, तालुका शहादा. केळीच्या प्लॉटसाठी मी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट आजपर्यंत यूज केलेले. तर त्याचं म्हणजे रेशो, रिझल्टचा रेशो जो आहे तो 90% आहे. पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये मग हे आपलं मायक्रोन्यूट्रिएंट, पोटॅश, रोधकच्या फॉर्ममध्ये जो पोटॅश येतो, रोडक, आणि आपलं हे आपलं रूट मॅजिक, हे सर्व प्रोडक्ट मी आजपर्यंत 50% वापर केलेला आहे. पण त्याचा बेनिफिट मला आज चांगला दिसतोय. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा. मागच्या वर्षी मी वापरलं नव्हतं हे, पण ह्या वर्षी मी हे रामाचं जे प्रोडक्ट आहेत ते पूर्ण वापर केले, तर त्याचा रिझल्ट चांगला दिसतोय मला. बरं सर, तुम्ही जे रोपं लावलीत किती अंतरावर लावली तुम्ही? 7x5 आहे ते. आणि किती एकर क्षेत्र आहे आपलं हे? हे 6.5 एकर क्षेत्र आहे. म्हणजे 8,200 रोपं आहेत ते. 8,200 रोपं. तर तुम्ही या रोपांसाठी जे जे रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट होते, ड्रिंचिंग असेल, स्प्रे असतील, हे सर्व तुम्ही वापरले, तर त्याच्यात तुम्हाला सुरुवातीला कसा रिझल्ट वाटला? म्हणजे एकदम म्हणजे रिझल्ट तर चांगलाच आहे. सुरुवातीला इतर प्रोडक्टपेक्षा हे जे नॅचरल, तुम्हाला तुमचे जे रोपं आलेले होते केळीचे रोप, ते तर फार लहान 2 इंचाच्या साईज मध्ये. पहिला जो मी स्प्रे आणि ड्रिंचिंग दिली होती, त्याच्यानं तुम्हाला अनुभव कसा? एकदम म्हणजे त्याच्यामुळे ते जे माझे जे जे रोपाची साईजमुळे मला असं वाटत होतं की बा 50% रोप हे जातील असं मला वाटलं. पण ते वाचले ते त्या याच्याने. म्हणजे तुम्हाला आमच्या स्टीम ग्रो असेल, मग आपला नॅनो शक्ती वगैरे. मी जी रोपं आणली होती, तर त्याबद्दल काय वाटतं की ही जर वापरलं नसतं आणि अदर वापरलं असतं तर प्लॉट नाही ते मग सक्सेस नाही झाला असतं मला. म्हणजे आणखी दुसरं रोपाचं खर्च वाढला असता माझ्या. बचत म्हणजे हे बचत झाली बचत झाली प्रॉडक्ट वापरल्यामुळे. बचत झाली ते. नाहीतर 50% रोप काय 70% रोप 2 इंच साईजचे जे रोप होते ते म्हणजे आणि त्या टेम्परेचरला नाही जगणार नव्हते ते. बरोबर. 45 डिग्री टेम्परेचर होतं. त्या रोपांना साथ भेटली आपली. स्टीम ग्रो, मग ते आपलं कोणतं होतं ते नॅनो शक्ती, ते आणखी हे होतं ते रामा रूट मॅजिक. प्लॉट कसा आहे? एकदम म्हणजे सक्सेस प्लॉट येतो. वेन जवळजवळ निस्वाड किती झाली? निस्वाड 50% आहे ती निस्वाड. आणि वादा पण चांगला दिसतोय तो केळीच्या. आणि सर यांनी पिलबागला सुद्धा आपलं रामा ॲग्रोटेक ट्रीटमेंट केली. पिलबागला रोपाची अवस्था बघता तुम्हाला वाटलं होतं की बुंद्याची साईज नाही तितकं म्हणजे इतकं डेव्हलप होईल असं वाटत नव्हतं मला. बुंद्याची साईज काय आहे सध्या? बुंद्याची 35 ते 40च्या दरम्यान आहे. तर मी सरांना सुरुवातीला रूट मॅजिक आणि स्टीम ग्रोची ड्रिंचिंग दिली. त्याच्यानंतर मग 10 दिवसाने पुन्हा त्यांना नॅनो शक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रिएंटचा डोस दिला. पुन्हा 10 दिवसांनी त्यांना समृद्धी ऑल इन वन याचा किट दिला. पण त्यांना असे 10 दिवसाने त्यांना आपण प्रत्येक दिलं. नंतर मग केळी स्पेशल असं 3 ते 4 वेळा वापरलं गेलेलं आहे आपल्या केळीसाठी. नीमकरणचा स्प्रे पण 2 वेळेस झालेला आहे. सृष्टी, समृद्धी असा मिक्स डोस पण दिला त्यांना आपण. आणि झिंक, बोरान हे आपले प्रत्येक प्रोडक्ट त्यांनी आपला ठिबकद्वारे दिलेले आहेत. तर सरांनी जवळजवळ या प्लॉटला आपलं 60 ते 70% वापरलेलं आहे त्यांनी आपलं ऑर्गॅनिक खताचं. निमकरणचा काय रिझल्ट आला सर? एकदम नॅचरल आहे ते निमकरण. आणि म्हणजे
हानिकारक नाही ते आपल्या याच्यासाठी पिकाला. बाकीच्या हां आणि लॉंग टाईम इफेक्ट आहे त्याच्या हां तर आपलं निमकरण त्यांनी बऱ्याच वेळेला ठिबकमधून दिलेलं आहे, आपण त्यांना आतून सोडलेलं आहे आणि वरून पण स्प्रे स्प्रे दोन स्प्रे झाले दोन स्प्रे पण निमकरण. झाले आणि इन्व्हर्टरचा पण आपण स्प्रे दिला आहे हां. त्यांना वरून. ते हां तेव्हा ते जे हे मोजक हे दिसत होतं. करपा दिसत होतं. त्याचा रिझल्ट लगेच थांबला होता ते तर शेतकऱ्यांना या प्रॉडक्ट बद्दल काय सांगसाल? वापरायला पाहिजे त्यांनी म्हणजे आणि मार्केटमध्ये याच पॅरलल याच्यामध्ये जे प्रोडक्ट असतात असं समजून घ्या की ते आपला मायक्रोन्युट्रिन आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये हे इकॉनॉमिकली कमी किमतीमध्ये आणि क्वालिटी हां कमी खर्चात उत्पन्न चांगलं काढू. हां नाही आणि क्वालिटी ते जी मायक्रोन्युट्रिन आहे ते क्वालिटीमध्ये असतं ते आणि बाहेर जर इतर प्रोडक्ट घ्यायला गेलं तर ते 50, 60, 70 रुपये प्रति 250 ग्रॅमचे जे पाऊच आहे त्याच्या मागं जास्त असतं ते मग तुम्ही आमच्या रामा ॲग्रोटेक कंपनीचे हा एकदम समाधान समाधान आहे पहिलंच वर्ष होतं आता पुढच्या वर्षी पण म्हणजे आता 60-70% मध्ये जे वापर केलेला आहे तो पूर्ण 90% 100% वापर करू शेतकऱ्यांना तुम्ही काय काय संदेश संदेश देऊ इच्छिता तुम्ही? हे जे ते वापरायला पाहिजे जे रासायनिकच्या हां रामा ॲग्रोटेकचे जे प्रोडक्ट आहे ते रासायनिक नसून हे जैविक आहे हे वापरले पाहिजे हां वापरायलाच पाहिजे ते हां ते काय ते रासायनिक वापरल्यामुळे ते प्रत्येक वर्षाला ते जे आपण हे प्रमाण घेतो ते वाढवावं लागतं हे हां आणि हां जे पण खताचे असेल किंवा स्प्रे असेल ते वाढवावं लागतं हे याच्यामध्ये काय नॅचरल असल्यामुळे आपल्याला जमिनीसाठी पण आणि पिकासाठी पण आणि फळांसाठी पण नॅचरली हां जैविक म्हणून रामा ॲग्रोटेक कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले हां त्याच्यानुसार आपला जो केळीचा बाग बनलेला आहे तर आता त्याची वेन सुरू आहे आपली तर वेन सुरू झाल्यावर पूर्ण वेन होईल त्यावेळेला आपला जो रामा ॲग्रोटेकचे जे प्रोडक्ट वापरून जे वेन झाले आहे त्याचा पण पूर्ण पुढे आणखी व्हिडिओ बनवू त्याच्या आणि किती उत्पादन येईल सरासरी याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवूया पुढच्या वेळेला तुम्ही वापरलं आणि आमच्या कंपनीवर विश्वास ठेवला तुम्ही तर त्याच्याबद्दल धन्यवाद.